महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झालेली आहे. मी आता तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर या चैत्र पौर्णिमा यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातून जे भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असतात आणि त्या अनुषंगानं तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने देखील त्यांची योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. उन्हाचा कडाका मोठा वाढलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी कूलर असेल, त्याचबरोबर फॅन अशा पद्धतीनं जी आहे ती चोख व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर पिण्याचं पाणी देखील या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर तुळजाभवानी मातेची वर्षातील दुसरी सर्वात मोठी यात्रा जी आहे ती चैत्र पौर्णिमा यात्रा म्हणून ओळखली जाते. एकीकडे आपण पाहिलं तर आखाती देशात युद्ध सुरू आहे, मात्र या युद्धामुळे कुठेतरी इंधन टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं सध्या तरी भाविकांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात या ठिकाणी भाविक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्याची जी आपण गर्दी पाहतोय त्या अनुषंगानं आगामी 4 ते 5 दिवसामध्ये ही यात्रेला खऱ्या अर्थानं मोठा रंग भरणार आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्या अनुषंगानं ही तयारी सुरू आहे. माझ्यासोबत पुजारी आहेत. चैत्र पौर्णिमेची यात्रा सुरू झाली आहे. काय विधी असतात देवीचे, काय सांगाल? चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांच्या आता चैत्र नवरात्रीच्या भाविकांच्या पूजा विधी असतात. सुंदर कुलाचार असतात भाविकांचे. पण चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या ह्याच्यावर परिणाम झालेला आहे. भाविकांची गर्दी कमी आहे. आज तुळजापूर पूर्ण ह्यानं भरलेला असताना आजच्या वर्षीच्या परिस्थितीत आज मानावी तशी गर्दी नाही आहे तुळजापूरमध्ये. आणि युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे डिझेल पेट्रोलच्या ह्याच्यामुळे कमतरतेमुळे भाविकांचा चैत्री पौर्णिमेच्या ह्याच्यावरती थोडा हे झालेला दिसतो आहे, परिणाम झालेला दिसतो आहे. आपण जर पाहिलं तर अगदी या यात्रेला सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहामध्ये राज्यासह परराज्यातून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात. मात्र आता कमी प्रमाण असल्याचं जे आहे ते पुजारी सांगतात. एकीकडे आखाती देशात युद्ध सुरू आहे, इंधन टंचाई निर्माण झालेली आहे, त्यामुळे याचा फटका कुठेतरी तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमेला यात्रेला बसताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बालाजी सुरू आहे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव.